राहत्या शहरामध्ये नगर परिषदेमध्ये जेवढ्या आमच्याकडे माता भगिनी आहेत, जेवढ्या नगरसेविका आहेत किंवा नगरसेवक त्यांच्या पत्नी आहेत, एक निर्णय झाला की रक्षाबंधन साजरा करायचा आणि मी आलो पाहिजे, नगराध्यक्षांनी विनंती केली, तर मग आम्ही सगळ्या जणांनी निर्णय घेतला त्याला आपण जाऊन येऊ. आणि मग त्या भावनेत ते कार्यक्रम चालू असताना आमच्या सगळ्या जेवढ्या पालिका कर्मचारी आहेत, आमच्या महिला आहेत, त्या देखील आल्यात आणि त्यांनी राखी बांधली. मला असं वाटतं की हे स्वातंत्र्य जे त्यांच्या मनामध्ये निर्माण झालं की आम्ही दादांपर्यंत जाऊ शकतो किंवा सुजय विखे हा आमच्या परिवाराचा भाग आहे. म्हणजे आज नगरसेवक नगरसेविका तर आहेतच आहे, पण झाडू लावणाऱ्या व्यक्ती, स्वच्छता बदला व्यक्ती किंवा एखाद्या सर्वसामान्य कुटुंबात असेल, झोपडपट्टीमध्ये राहणारा असेल, पण त्याला देखील माझ्यामध्ये त्यांचा भाऊ किंवा नातेवाईक दिसला, हीच माझी उपलब्धी आहे. परमेश्वराच्या आशीर्वादाने ही भावना आपण निर्माण करू शकतो त्या सगळ्या माता भगिनींमध्ये. जे महिलांचं सुरक्षिततेचा मुद्दा आपण एवढ्या कठोर पद्धतीने या मतदारसंघामध्ये घेतला. एखादं घर पाडलं आणि काही लोकांना ते भावलं नाही. काही लोकांनी म्हटलं की हे काय चाललंय, मनमानी कारभार चालू आहे, घरं पाडले जातात. तर मी आजही ठामपणे सांगतो, महिलांवर कुठल्याही प्रकारे तुम्ही कुठल्याही कायद्याच्या कचाटीत न बसणारा प्रकार घडला, कायद्याचं उल्लंघन झालं महिलांच्या सुरक्षेबाबतीत, तर माझ्यासाठी माझा कायदा हा बुलडोजर कायदा आहे, तो चालला.